गेल्या महिन्यात गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातामागचं कारण उघड करणारा प्राथमिक अहवाल केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सादर करण्यात आलाय. विमानाच्या फ्लाईट रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मधून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास यंत्रणांनी इंजिनाच्या इंधन नियंत्रित करणाऱ्या स्विचकडे विशेष लक्ष दिल्याची माहिती आहे. 15 पानांच्या अहवालात कॉकपिटमध्ये दोन्ही पायलट्समध्ये नेमका काय संवाद झाला होता याचीही माहिती देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एअर इंडियाच्या विमानानं उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्ही इंजिन्स बंद झाले होते अशी माहिती समोर आली आहे. इंजिन 1 आणि इंजिन 2 यांना इंधन पुरवठा करणारे हे फ्युएल स्विचेस बंद झाल्यानंतर इंजिन बंद पडलं असं या अहवालात नमूद करण्यात आलंय. मात्र हा अहवाल कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत आलेला नाही. दरम्यान विमानातील फ्युएल स्विच सोबत नेमकं काय झालं, फ्युएल स्विच कुठे असतो, दोन्ही पायलट्समध्ये काय संभाषण झालं होतं, हा अपघात नेमका कशामुळे झाला आणि अहवालात नेमकं काय म्हटलंय त्याबाबत सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत सेजल जाधव. गुजरातहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या AI-171 बोईंग ड्रीमलायनर 787 या विमानाचा 12 जूनला भीषण अपघात झाला. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर हे विमान केवळ 32 सेकंदातच एका निवासी भागातील इमारतीवर कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील 262 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, ज्यामध्ये 10 केबिन क्रू सदस्यांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संघटनेच्या नियमांनुसार अपघाताची चौकशी करणाऱ्या राज्यांना अपघाताच्या 30 दिवसांच्या आत प्राथमिक अहवाल सादर करणं हे बंधनकारक असतं. या अहवालामध्ये प्राथमिक निष्कर्षांची माहिती दिली जाते. याचनुसार अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या विमान अपघाताच्या बरोबर 1 महिन्यानंतर प्राथमिक तपास अहवाल प्रसिद्ध करण्यात आलाय. हा अहवाल भारताच्या विमान अपघात अन्वेषण ब्युरो अर्थात AAIB न प्रसिद्ध केलाय. शनिवारी 12 जुलैच्या रात्री उशिरा प्रसिद्ध झालेल्या 15 पानी अहवालात विमानाच्या दोन्ही पायलट्समधील संभाषणाचाही खुलासा करण्यात आलाय. हे संभाषण कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरद्वारे मिळवण्यात आले. हा रिपोर्ट कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत येत नाही, मात्र त्यामधून पायलट्सच्या त्यावेळच्या संभाषणाबद्दलचे तपशील पुरवलेले आहेत. AAIB न सादर केलेल्या प्राथमिक अहवालात एअर इंडियाच्या विमानाचं टेक ऑफ झालं आणि त्यानंतर काही सेकंदातच कोणत्या गोष्टी घडल्या हे सांगितले. अपघातामागच्या संभाव्य कारणांचा शोध घेणाऱ्या काही ठराविक मुद्द्यांच्या आधारे आपण हा अहवाल समजून घेऊयात. पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, इंजिन्सला होणारा इंधन पुरवठा हवेतच बंद होणं. अहवालानुसार विमानतळावरून टेक ऑफ केल्यानंतर दुपारी 1:38 आणि 42 सेकंदाला विमानानं कमाल 180 नॉट्सचा वेग गाठला. त्याच वेळेस लगेचच इंजिन 1 आणि इंजिन 2 ला इंधन पुरवठा करणारं फ्युएल स्विचेस अगदी 1 सेकंदाच्या अंतरानं एकामागून एक रन मोडवरून कट ऑफ मोडवर गेलं. त्यामुळे या दोन्ही इंजिन्समधील इंधन पुरवठा हवेतच बंद झाला आणि त्यामुळे इंजिन्सपर्यंत इंधन पोहोचणं थांबलं आणि इंधन पुरवठा कमी पडू लागल्यामुळे इंजिन्स हळूहळू बंद होऊ लागले. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, फ्युएल कंट्रोल स्विच हे कट ऑफ मोडवर कुणी हलवले आणि का याबाबतची अस्पष्टता. या प्राथमिक अहवालातून विमानामध्ये काय घडलं ते स्पष्ट केलेलं आहे, मात्र ते का घडलं याबाबतची अस्पष्टता कायम आहे. फ्युएल कंट्रोल स्विच हे चुकून हलवले जाऊ नयेत म्हणून त्या पद्धतीनेच डिझाईन केलेले असतात. त्यांना रन मोडवरून कट ऑफ मोडमध्ये हलवणं ही देखील 2 टप्प्यांमध्ये करावी लागणारी प्रोसेस आहे. प्रत्येक स्विच खाली हलवण्यापूर्वी ते उचलावं लागतं आणि प्रत्येक इंजिनसाठी एक असे 2 स्विचेस असतात. त्यामुळे इंधन पुरवठा करणारे स्विचेस बंद झाले हे खरं असलं तरीही ते कसे झाले आणि कुणी केले याबाबत कोणतीही स्पष्टता अहवालात केलेली नाही. तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा, पायलट्स मधील संभाषण. विमानानं उड्डाण केलं तेव्हा को पायलट विमान चालवत होते तर कॅप्टन फक्त निरीक्षण करत होते. कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डिंग नुसार अपघातापूर्वीच्या काही क्षणांमध्ये एक पायलटनं दुसऱ्या पायलटला विचारलं की तू फ्युएल स्विच बंद का केलं, तर त्यावर दुसऱ्या पायलटनं मी बंद केलेलं नाही असं उत्तर दिलं. मात्र कोणता आवाज कोणत्या पायलटचा आहे हे या अहवालात स्पष्ट केलेलं नाही. फ्लाईट रेकॉर्डरमधील डेटानुसार दोन्ही फ्युएल कंट्रोल स्विचेस हे सामान्यतः जमिनीवर असताना इंजिन चालू किंवा बंद करण्यासाठी वापरले जातात. मात्र अपघाताच्या अगदी काही क्षण आधी म्हणजेच टेक ऑफ नंतर हे स्विचेस लगेचच रनवरून कट ऑफ मोडमध्ये हलवले गेले होते. चौथा मुद्दा,
इंजिन पूर्वस्थितीत आणण्याचा प्रयत्न. त्यानंतर पुढच्या 10 सेकंदानंतर म्हणजेच 1:38 आणि 56 सेकंदाला इंजिन 1 चा फ्युएल स्विच पुन्हा एकदा कट ऑफ मोडवरून रन मोडवर आणला गेला. त्यानंतर 4 सेकंदात इंजिन 2 चा स्विचही पुन्हा रन मोडवर ठेवण्यात आला. स्विचेस त्यांच्या सामान्यतः इनफ्लाइट स्थितीत परत आणले गेले होते, ज्यामुळे इंजिन पुन्हा कार्यान्वित होण्याची प्रक्रिया आपोआप सुरू होईल. अहवालानुसार विमान क्रॅश झालं तेव्हा एक इंजिन पुन्हा एकदा कार्यान्वित होण्याच्या प्रक्रियेत होतं, तर दुसरं इंजिन पुन्हा एकदा कार्यान्वित झालेलं होतं. मात्र त्याला उड्डाणासाठी हवा तेवढा ऊर्जेचा जोर प्राप्त झालेला नव्हता. याचाच अर्थ असा की पायलटनं दुसऱ्यांदा विमानावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पाचवा मुद्दा, अपघाताच्या काही क्षणांपूर्वी मेडे कॉल देण्यात आला होता. 9 सेकंदानंतर म्हणजेच 1:39 आणि 5 सेकंदाला पायलटपैकी एकानं जमिनीवर असलेल्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे म्हणजेच आपत्कालीन मदतीचा संदेश पाठवला होता, परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यानंतर काही क्षणातच विमान कोसळताना दिसलं. सहावा मुद्दा, अपघातानंतर विमानाचे अवशेष हे 1000 फुटांवर विखुरलेले होते. विमान जिथं कोसळलं त्या ठिकाणांपासून ते सापडलेल्या शेवटच्या विमानाच्या अवशेषाच्या अंतराचं विश्लेषण केल्यास हे विमानाचे अवशेष सुमारे 1000 फूट परिसरात पसरल्याचं अहवालात म्हटलंय. सातवा मुद्दा, उड्डाण केल्यानंतर लगेचच रॅम एअर टर्बाईन सक्रिय झालं होतं. अहवालामध्ये असं म्हटलंय की विमानतळावरचं सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर विमानानं उड्डाण केल्यानंतर जेव्हा इंजिन बंद पडलं तेव्हा रॅम एअर टर्बाईन हे एक छोटंसं पंख्यासारखं दिसणारं यंत्र आपोआप सुरू झालं. हे यंत्र अशा आपत्कालीन प्रसंगी विमानाला थोडीफार हायड्रॉलिक पॉवर म्हणजेच बचावासाठी लागणारी ताकद देतं, जेणेकरून विमान काही काळ सुरू ठेवता येईल. आठवा मुद्दा, पक्ष्याच्या धडकेचा कुठलाही पुरावा नाही. उड्डाण मार्गावर कोणत्याही मोठ्या पक्ष्यांच्या हालचालीबाबतची माहिती मिळालेली नाही. विमानतळावरील धावपट्टीची सीमा ओलांडण्यापूर्वीच विमानानं गाठलेली उंची ही उतरणीला लागलेली होती. नववा मुद्दा, विमानातून घेतलेले इंधनाचे नमुने हे समाधानकारक असल्याचं स्पष्ट झालंय. विमान हे उड्डाण योग्य होतं. अहवालानुसार इंधनाचे नमुने तपासले गेले आणि त्याचाही रिपोर्ट सादर करण्यात आला. त्यामध्ये इंधन नियंत्रण समस्या नोंदवली गेलेली नव्हती, म्हणजेच इंधनामध्ये कोणताही दोष नव्हता. शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, पायलट आणि क्रू हे उड्डाणासाठी फिट होते. एअर इंडियाच्या या विमानात उड्डाणासाठी जाण्यापूर्वी पायलट आणि क्रू मेंबर्सची तपासणी करण्यात आली होती. उड्डाणासाठी ते फिट आहेत का हे तपासण्यासाठी ही तपासणी केली जाते. अहवालानुसार दोन्ही पायलट हे मुंबईचे होते आणि उड्डाणाच्या एका दिवसापूर्वीच अहमदाबाद येथे पोहोचले होते. त्यामुळे त्यांना पुरेसा आराम मिळालेला होता. पायलट आणि क्रू मेंबर्सची ब्रीथ अॅनालायझर टेस्टही झाली होती. त्यात ते फ्लाईट ऑपरेट करण्यासाठी फिट असल्याचं आढळलं होतं. पण तरी देखील अहवालातून समोर न आलेलं सगळ्यात मोठं गूढ, ज्यामुळे विमानाचा अपघात झाला असं म्हटलंय, ते म्हणजे दोन्ही फ्युएल कंट्रोल स्विच हे रन मोडवरून कट ऑफ मोडमध्ये शिफ्ट होणं. हे फ्युएल स्विच म्हणजेच इंधन स्विच नेमकं काय असतं आणि ते विमानासाठी इतकं महत्त्वाचं का आहे? रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार फ्युएल कंट्रोल स्विच म्हणजे असा स्विच जो इंजिनमध्ये जाणारं इंधन नियंत्रित करतो. म्हणजेच इंधन चालू ठेवायचं की बंद करायचं हे त्यावरून ठरतं. पायलट विमान जमिनीवर असताना इंजिन सुरू करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी किंवा उड्डाणादरम्यान इंजिनमध्ये बिघाड झाल्यास इंजिन मॅन्युअली थांबवण्यासाठी किंवा रिस्टार्ट करण्यासाठी त्याचा वापर करतात. अहमदाबादमध्ये क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये बोईंग 787 प्रकाराचं विमान होतं. त्यामध्ये 2 फ्युएल कंट्रोल स्विच होते. हे दोन्ही स्विच विमानाच्या जे इंजिनशी जोडलेले होते. ते थ्रस्ट लिव्हरच्या खाली बसवण्यात आले होते. हा थ्रस्ट लिव्हर म्हणजे असा हँडल असतो जो पायलट विमानाच्या इंजिनला किती ताकद द्यायची हे ठरवण्यासाठी वापरतो. हा थ्रस्ट लिव्हर कॉकपिटमध्येच बसवलेला असतो. पायलट कडून हे स्विच चुकून दाबले जाऊ नये म्हणून त्याभोवती मेटल स्टॉप लॉकही लावलेला असतो, म्हणजे तो सहज हलत नाही. पायलटला जर तो चालू किंवा बंद करायचा असेल तर आधी स्विच थोडा वर उचलावा लागतो आणि मगच तो कट ऑफ किंवा रन केला जाऊ शकतो. असं असताना देखील हे विमान उड्डाणानंतर लगेच दोन्ही इंजिनचे फ्युएल स्विच हे कट ऑफ मोडवर कसे गेले? कुणी हलवले आणि का? ही तांत्रिक चूक होती का किंवा अन्य काही समस्या होती का की ही मानवी चूक होती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अद्यापही अनुत्तरित आहेत. या अहवालात तांत्रिक बिघाडाची शक्यता सध्या तरी नाकारलेली आहे, पण हा प्राथमिक अहवाल असल्यानं तपशीलवार माहिती मिळेपर्यंत पुढची वाट बघावी लागेल. या अहवालातून समोर आलेल्या मुद्द्यांबाबत तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.